पैसा मानवाच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शोधांपैकी एक असं तंत्रज्ञान जे आपण सगळेच रोज वापरतो, पण ते नक्की आहे तरी काय हे फार कमी लोकांना समजतं. चला तर मग आज आपण पैशाची हीच इंटरेस्टिंग गोष्ट जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, विचार करा की असं जग आहे जिथे पैसा अस्तित्वातच नाहीये आणि समजा आपल्याला एक नवीन स्मार्टफोन हवाय, पण आपल्याकडे विकण्यासाठी फक्त एक कोंबडी आहे. कसा करणार हा व्यवहार? हा साधा वाटणारा प्रश्नच आपल्याला त्या मूळ समस्येपर्यंत घेऊन जातो, जी सोडवण्यासाठी पैशाचा जन्म झाला. आणि याच प्रश्नात दडलंय उत्तर, जे आपल्याला घेऊन जातं थेट इतिहासात व्यापाराच्या सर्वात जुन्या पद्धतीकडे, म्हणजे वस्तू विनिमय पद्धत किंवा बार्टर सिस्टम. वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणं घेणं. ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? पण प्रत्यक्षात यात खूप मोठ्या अडचणी होत्या. आता हे उदाहरण बघा. एका शेतकऱ्याकडे भरपूर गहू आहे आणि त्याला कपडे हवेत. तो एका शिंप्याकडे जातो ज्याच्याकडे कपडे आहेत. व्यवहार होईल असं वाटते, पण थांबा. गंमत अशी आहे की त्या शिंप्याला गहू नकोच आहेत, त्याला हवे आहेत तांदूळ. आता काय? इथे तर सगळा खेळच संपला. व्यवहार होऊच शकत नाही. अर्थशास्त्रात याला गरजांचा दुहेरी योगायोग असं म्हणतात. म्हणजे व्यवहार होण्यासाठी दोन्ही लोकांना एकमेकांची वस्तू नेमकी त्याच वेळी हवी असणं गरजेचं आहे, आणि असं होणं खूपच दुर्मिळ होतं. हे तर स्पष्टच होतं की या त्रासावर काहीतरी चांगला, सोपा उपाय हवा होता, आणि सुदैवाने मानवाने तो शोधून काढला सुद्धा. आणि तोच उपाय म्हणजे पैसा. पण पैसा म्हणजे काय? सोनं, चांदी, नोटा? नाही. पैशाची ओळख त्याच्या नावानं नाही, तर त्याच्या कामानं होते. पैसा नक्की काय करतो हे समजून घेतलं की पैसा म्हणजे काय हे आपोआप कळेल. चला, त्याची 3 मुख्य कामं पाहूया. पैशाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे विनिमयाचं माध्यम बनणं. म्हणजे तो खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावतो. आता त्या शेतकऱ्याला शिंप्याला काय हवंय याची चिंता करायची गरज नाही. तो आपला गहू विकून पैसे घेऊ शकतो आणि त्या पैशांनी त्याला हवं तेव्हा हवं त्याच्याकडून कपडे खरेदी करू शकतो. बघा किती मोठी समस्या सुटली. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मूल्यमापनाचं साधन. पैशामुळे आपण प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवू शकतो. म्हणजे एखाद्या स्मार्टफोनची किंमत 10 कोंबड्यांइतकी आहे की 10,000, हे कसं ठरवणार? पैशामुळे हे सोपं होतं. प्रत्येक वस्तूचं एक समान मूल्य ठरतं. विचार करा, नाहीतर प्रत्येक वस्तूची किंमत हजारो वेगवेगळ्या वस्तूंमध्ये लक्षात ठेवावी लागली असती. केवढं मोठं कन्फ्युजन झालं असतं. आणि तिसरं काम आहे मूल्य संग्रह करणं. कोंबड्या किंवा गहू किती दिवस सांभाळणार? ते तर खराब होणारच. पण पैसा, तो तुम्ही आरामात साठवून ठेवू शकता. म्हणजेच तुमची खरेदी करण्याची ताकद, तुमची क्रयशक्ती तुम्ही भविष्यासाठी जपून ठेवू शकता. याचमुळे बचत करणं आणि भविष्याचं नियोजन करणं शक्य झालं. आणि या सगळ्याला एका वाक्यात पकडलंय अर्थशास्त्रज्ञ फ्रान्सिस वॉकर यांनी. ते म्हणतात, पैसा तेच करतो जे पैशाचं काम आहे. याचा अर्थ सरळ आहे, जी कोणतीही गोष्ट ही 3 कामं यशस्वीपणे करते तिला आपण पैसा म्हणू शकतो. आता एका फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. एक असा मुद्दा जिथे अनेकांचा गोंधळ उडतो. पैसा म्हणजे आपल्या खिशातल्या नोटा आणि नाणी असं आपल्याला वाटतं. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाही. पैसा आणि चलन, आपल्याला वाटतं हे दोन्ही एकच आहेत, बरोबर? पण तसं अजिबात नाही. या 2 शब्दांमध्ये एक खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. हे टेबल नीट समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर पैसा ही एक मोठी संकल्पना आहे, जणू काही एक मोठा परिवार. आणि चलन म्हणजे आपल्या हातातल्या नोटा आणि नाणी हे त्या परिवारातले फक्त एक सदस्य आहेत. बँकेतल्या तुमच्या ठेवी, डिजिटल वॉलेटमधले पैसे, तुम्ही दिलेला चेक, हे सगळं पैसा आहे, पण ते चलन नाही. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सर्व चलन हे पैसा आहे, पण सर्व पैसा चलन नाही. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवर पैसा कसा काम करतो हे पाहिलं. आता जरा मोठा विचार करूया, संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा. म्हणजे देशात एकूण किती पैसा फिरतोय हे कसं मोजतात? हे मोजण्यासाठी रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था काही मापदंड वापरतात, जसे की M1, M2, M3 आणि M4. M1 म्हणजे लोकांच्या हातातली रोकड आणि बँकेतल्या चालू खात्यावरचे पैसे. पण यातला खरा सुपरस्टार आहे M3, ज्याला व्यापक पैसा म्हणतात. यामध्ये लोकांकडची रोकड, बँकेतल्या चालू आणि मुदत ठेवी या सगळ्याचा समावेश होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी ओळखण्यासाठी अर्थतज्ञ आणि सेंट्रल बँक ह्याच M3वर बारकाईने लक्ष ठेवून असतात. पण हा एवढा सगळा पैसा येतो तरी कुठून? आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, पण बँका अक्षरशः पैसा तयार करतात. हो, खरे. कसं ते बघा.
समजा आपण बँकेत 100 रुपये ठेवले. बँक त्यातले काही म्हणजे समजा 20 रुपये स्वतःकडे ठेवते आणि उरलेले 80 रुपये दुसऱ्या कुणाला तरी कर्ज म्हणून देते. ती व्यक्ती ते 80 रुपये खर्च करते आणि ते पैसे पुन्हा बँकिंग सिस्टममध्ये येतात. ती बँकही त्यातले काही पैसे ठेवून बाकीचे कर्ज देते. अशा प्रकारे आपले सुरुवातीचे 100 रुपये अर्थव्यवस्थेत फिरत फिरत अनेक पटींनी वाढतात. यालाच मनी मल्टीप्लायर इफेक्ट असं म्हणतात. पैशाची ही गोष्ट भूतकाळ आणि वर्तमानातच अडकून राहिलेली नाहीये. ती सतत बदलत आहे, विकसित होत आहे, ती भविष्याकडेही वेगाने धावते. चला तर मग बघूया पुढे काय वाढून ठेवलंय. आणि भविष्याचा विषय निघाला की क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख तर होणारच. हे काय आहे नक्की? तर हे एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यावर कुठल्याही सरकारचं किंवा सेंट्रल बँकेचं नियंत्रण नाही. हे ब्लॉकचेन नावाच्या एका विशेष तंत्रज्ञानावर चालतं, जे व्यवहार खूप सुरक्षित ठेवतं. आज जरी अनेक देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता नसली, तरी पैशाच्या पारंपरिक व्याख्येला ते एक मोठं आव्हान देत आहे हे नक्की. तर आपण पाहिलं की वस्तू विनिमयाच्या त्रासातून सुटका करण्यासाठी पैशाचा जन्म झाला. त्याने व्यापार सोपा केला, जग जवळ आणलं. पण आता जाता जाता एक प्रश्न. आजच्या जगातल्या कोणत्या मोठ्या समस्येवर उत्तर म्हणून भविष्यातला पैसा उदयास येईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?